हॅलो. मागच्या लेक्चरला आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम पाहिलेला होता. तो थेरम काय सांगतो आपल्याला की एखाद्या ट्रायंगलमध्ये, ट्रायंगल घेते मी एखादा XYZ, एखाद्या ट्रायंगलमध्ये जर मी एक लाईन काढली पॅरलल टू वन साईड ऑफ ट्रायंगल, मी समजा या साईडला पॅरलल काढते, XZ पॅरलल एक लाईन काढते. ओके, ती लाईन टू डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये उरलेल्या साईड्सना, रिमेनिंग साईड्सना इंटरसेक्ट करते. समजा माझा हा आहे पॉईंट A, हा आहे पॉईंट माझा B. तर काय होतं म्हणतात ते म्हणतात की ज्या उरलेल्या साईड आहेत त्या इक्वल प्रपोर्शनमध्ये डिवाइड होतात. म्हणजेच इथे काय होईल, इथे होईल YA अपॉन AX इज इक्वल टू YB अपॉन BZ और XA किंवा AX अपॉन AY किंवा YA इज इक्वल टू ZB किंवा BZ अपॉन BY किंवा YB. ओके, सो ह्या अशा प्रपोर्शनमध्ये त्या साईड्स उरलेल्या ज्या आहेत त्या डिवाइड होतात. हा होता आपला BPT म्हणजे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आता पाहायचं आहे कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. कॉन्व्हर्स ऑफ, मी शॉर्टमध्ये लिहिते इथं BPT, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, कॉन्व्हर्स ऑफ BPT. आता आपण हे 9th मध्ये शिकलेलो आहोत की कॉन्व्हर्स म्हणजे काय एखाद्या स्टेटमेंटचं, इन्व्हर्स म्हणजे काय एखाद्या स्टेटमेंटचं. तर कॉन्व्हर्स म्हणजे काय, जेव्हा इफ देन असं स्टेटमेंट असतं तेव्हा कॉन्व्हर्सला काय होतं, देन पार्ट आहे तो इफला जातो, इफ पार्ट आहे तो देनला जातो. ओके, म्हणजे एक्झॅक्ट उलटं स्टेटमेंट आपण फिरवून करतो त्यांना. सो आपण कॉन्व्हर्स या BPTचा जो आहे त्याचं स्टेटमेंट आधी लिहून घेऊयात काय आहे ते. पण हा जो कॉन्व्हर्सचा अर्थ आहे तो मी अगदी स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला खूप सिम्पल वर्डिंगमध्ये सांगितलेला आहे. ॲक्च्युअल अर्थ आणखीन तुम्हाला डीपमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही तुमचं 9वीचं पुस्तक रेफर करू शकता जिथे तुम्ही हे शिकलेलं आहात. ओके, सो आपल्या ह्या कॉन्व्हर्स ऑफ BPTचं आपण स्टेटमेंट काय आहे ते आधी समजून घेऊया. स्टेटमेंट आहे, इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स of a triangle, any two sides of a triangle in the same ratio, then the line is parallel to third side. Then the line is parallel to the third side. पहा, आपल्याला BPT मध्ये काय सांगितलं होतं की जर लाईन पॅरलल असेल तर ती डिवाइड करते सेम रेशोमध्ये किंवा प्रपोर्शनमध्ये. आणि आता काय म्हणतात ते की जर एखादी लाईन डिवाइड करते एनी टू साइड्सना इन सेम रेशोमध्ये तर ती लाईन पॅरलल असते थर्ड साईडला. बेसिकली याचा प्रूफ तुम्हाला तुमच्या बुकमध्ये दिलेला नाहीये, पण इनडायरेक्ट प्रूफ आहे असं त्यांनी तो मेन्शन केलेला आहे. तर आपण तो थोडासा समजून घ्यायचा प्रयत्न करूयात की कसा आहे तो प्रूफ नक्की, म्हणजे कसा प्रूव्ह करू शकतो आपण या स्टेटमेंटला. प्रूव्ह कसं, हे स्ट्रेट फॉरवर्ड तर आपल्याला दिसूच शकतं, हे डायग्राम काढली तर आपल्याला ते व्हिज्युअलाइज होऊन कळतातच गोष्टी. पण जर टिपिकल प्रूफच द्यायचा झाला तर तो कशा प्रकारे देता येईल याचा आपण एक थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न करूयात. ओके, स्टेटमेंट आलं तर मी डायग्राम काढते. काय आहे माझी डायग्राम, तर मला एक ट्रायंगल घ्यावा लागेल. मी घेते एक ट्रायंगल ABC. हा मी एक ट्रायंगल घेते आणि ते काय म्हणतात की इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो. सो एक लाईन पाहिजे जी डिवाइड करते साइड्सना ट्रायंगलच्या सेम रेशोमध्ये. सो मी एक लाईन ड्रॉ करते. मी इथे नाव देते D, इथे नाव देते E. सो ही जी DE लाईन आहे ती काय करते तर या AB आणि AC या साइड्सना
इक्वल रेशोमध्ये डिवाइड करते. ठीक आहे. सो आपण गिव्हनकडे येऊयात आता. गिव्हन काय आहे? इन ट्रायंगल ABC AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC. हे तर गिव्हन आहे आपल्याला की ते इक्वल रेशोमध्ये हे करते, डिवाइड करते. आता टू प्रूव्ह, मग प्रूव्ह काय करायचं आहे? प्रूव्ह हे करायचं आहे आपल्याला की लाईन DE इज पॅरलल टू लाईन BC. लाईन DE इज पॅरलल टू लाईन BC. ओके. प्रूफच्या आधी मी एक कन्स्ट्रक्शन असं करते, कारण हे प्रूफ आपण इनडायरेक्ट वेनी काढणार आहोत. आणि हे आता हे पुन्हा डायरेक्ट प्रूफ म्हणजे काय, इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे काय, हे तुम्हाला पुन्हा 9वीच्या तुमच्या सेम चॅप्टरमध्ये पाहायला मिळेल. आय गेस की तो 9वीचा तुमचा पहिला चॅप्टर आहे जॉमेट्रीमधला. चेक करा तुम्ही, पहिला और दुसऱ्या चॅप्टरमध्ये तुम्हाला हे क्लिअर केलेले आहेत गोष्टी. डायरेक्ट प्रूफ, इनडायरेक्ट प्रूफ, कॉन्व्हर्स काय असतो एखाद्या स्टेटमेंटचा, ह्या गोष्टी तुम्हाला झालेल्या आहेत आधीच. सो इनडायरेक्ट प्रूफने आपण करतो आहोत. इनडायरेक्ट प्रूफमध्ये म्हणजे काय करतो आपण, तर जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्याला विरोध करणारं एक अझम्पशन आपण घेतो की आता इथं DE पॅरलल आहे हे प्रूव्ह करायचं आहे. सो आपण अज्युम करूयात की DE इज नॉट पॅरलल. DE इज नॉट पॅरलल टू BC. मग जर ही लाईन पॅरलल नाहीये तर पॅरलल असणारी लाईन आपण एक ड्रॉ करूया. अज्युम करा की D मधून जाणारी मी एक दुसरी डॉटेड लाईन पॅरलल आहे अशी काढते. AE' असं मी नाव देते. आपल्याला खरं तर ह्या गोष्टी इनडायरेक्ट प्रूफ हे आपण कॉन्ट्राडिक्शनच अज्युम करतो, त्यामुळे ते आपल्याला डायग्राममध्ये दिसताना पण कॉन्ट्राडिक्टरीच दिसणार आहे की DE' ही पॅरलल दिसतच नाहीये, मग कशी काय पॅरलल झाली. पण अज्युमच करताना आपण एक कॉन्ट्राडिक्शन म्हणजे चुकीचं स्टेटमेंट अज्युम करतो आहोत. त्याला आपण प्रूफ करता करता म्हणतो की हे स्टेटमेंट चुकीचं होतं, त्यामुळे जे ओरिजिनल स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. हा इनडायरेक्ट प्रूफचा एक वे असतो. सो DE' मी दुसरी एक पॅरलल लाईन आहे असं अज्युम केलं. ओके. सो आपलं गिव्हन काय होतं? प्रूफकडे येऊयात आपण. इन ट्रायंगल ABC काय आहे फर्स्ट आपलं की AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC. दिस इज माय फर्स्ट स्टेटमेंट की ते गिव्हन आहे आपल्याला AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC. आता दुसऱ्यांदा काय करते मी, जर मी म्हटलं की DE' ही पॅरलल आहे आपल्याला, तर अकॉर्डिंग टू BPT काय होणार, BPT वरून काय भेटणार मला की जर लाईन पॅरलल असेल तर ती डिवाइड करते इक्वल रेशोमध्ये. हा माझा BPT आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे. सो मला काय मिळणार त्याच्यावरनं, AD अपॉन DB इज इक्वल टू AE' अपॉन E'(C). सो फ्रॉम BPT काय भेटतंय मला, AD अपॉन DB इज इक्वल टू AE' अपॉन E'(C). इथं मी लिहिते हवं तर सिन्स DE' इज पॅरलल टू BC. कन्स्ट्रक्शन D इज नॉट पॅरलल टू BC नाहीये. कन्स्ट्रक्शनमध्ये आपण काढली की DE' पॅरलल टू BC. हे आपण एक कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. DE ही नव्हती म्हणून पॅरलल असणारी DE' ही नव्हती म्हणून पॅरलल असणारी DE' आपण ड्रॉ केलेली आहे. हे कन्स्ट्रक्शन होतं आपलं. सो DE' इज पॅरलल टू BC. आता ऑब्झर्व करा 1 आणि 2. AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC. आणि दुसरं काय भेटलं आपल्याला, तर AD अपॉन DB इज इक्वल टू AE' अपॉन E'(C). म्हणजे x इज इक्वल टू y, x इज इक्वल टू z. पहा, x इज इक्वल टू y आणि हे दोन सेम आहे. सो एक्सच पुन्हा ह्याला अज्युम करणार आपण. x इज इक्वल टू z. हे जर मला एकत्र करायचं तर कसं होणार, ते x इज इक्वल टू y आणि हा x कोणाला इक्वल आहे, पुन्हा x हा z ला पण इक्वल आहे, म्हणजे z इज इक्वल टू y पण येणार. ही प्रॉपर्टी पण तुम्ही शिकलेला आहात 9th मध्ये.
सो झेड इज इक्वल टू वाय. म्हणजे काय झालं, ह्या दोन राईट हँड साईड सुद्धा सेम आल्या. सो मला मिळालं काय, AE अपॉन EC इज इक्वल टू AE डॅश अपॉन E डॅश C. ओके, सो मला भेटलं AE अपॉन EC इज इक्वल टू AE डॅश अपॉन E डॅश C. आता मी काय करते, ॲड 1 ऑन बोथ साइड्स. ॲड 1 ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडला मी 1 ॲड करते. AE अपॉन EC प्लस 1 इज इक्वल टू AE डॅश अपॉन E डॅश C प्लस 1. ह्यांचं जर मला ॲडिशन करायचं असेल तर ते असं होणार, AE क्रॉस मल्टिप्लिकेशन करते मी, AE प्लस EC इंटू 1 EC अपॉन EC इज इक्वल टू AE डॅश E डॅश C इंटू 1 इज इक्वल टू प्लस E डॅश C अपॉन E डॅश C. पहा बरं आपल्या डायग्रामकडे, AE प्लस EC म्हणजे काय आलं, AC. यस, EC AC अपॉन EC इज इक्वल टू AE डॅश प्लस E डॅश C म्हणजे काय झालं, AC. सो AC अपॉन E डॅश C. सो मला काय भेटलं, AC अपॉन EC इज इक्वल टू AC अपॉन E डॅश C. म्हणजेच हा रेशो मी उलटा करून इन्व्हर्स करून लिहू शकते. दोन्ही साईडला मी इन्व्हर्स केला. दॅट इज EC अपॉन AC इज इक्वल टू E डॅश C अपॉन AC. असंही मी लिहू शकते. याचा इन्व्हर्स केला, सो इक्वल साईनमुळे या साईडचा पण मी इन्व्हर्स केला. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय AC. जर मी इकडे पण AC नी मल्टिप्लाय केलं आणि इकडे पण AC नी मल्टिप्लाय केलं तर काय होईल, AC ला AC कॅन्सल, AC ला AC कॅन्सल. सो मला भेटलं EC इज इक्वल टू E डॅश C. काय भेटलं मला, EC आणि E डॅश C हे दोन्हीही समान आहेत. आता C तर दोन्हीकडे कॉमन आला, फरक कोणाचा होता, E आणि E डॅशचा. पण माझं स्टेटमेंट काय सांगतंय मला आता, की EC आणि E डॅश C हे कॉमन आहेत, इक्वल आहेत. म्हणजेच E आणि E डॅश हे वेगळे पॉइंट नाहीत. दीज आर कॉमन वन पॉइंट. म्हणजे E आणि E डॅश हे वेगळे वेगळे नसून ते एकमेकांवर को इन्साइड होणारा सिंगल पॉइंटच हवा आहे आपल्याला, तरच हे जे काही आपण प्रूफ करत गेलो आहोत ते गोष्ट खरी येईल. आणि जर E आणि E डॅश हे सेम असेल तर आपण काय म्हटलो होतो की DE डॅश पॅरलल आहे. आता E डॅश आणि E सेम आहे, सो ही लाईन अशी फिरून पुन्हा DE वरच बसणार, कारण E आणि E डॅश तर सेम आहेत. सो जर DE डॅश पॅरलल असेल तर DE काय व्हायला लागेल, ऑब्वियसली पॅरललच यायला लागेल. सो आपला थेरम इथं प्रूव्ह झाला. पुन्हा एकदा आपण एक पटकन पाहूयात की जर लाईन डिवाइड केलं, एखाद्या लाईनने डिवाइड केलं सेम रेशोमध्ये, तर ती लाईन उरलेल्या थर्ड साईडला पॅरलल असते. हे प्रूव्ह करायचं होतं. आपण हा प्रूफ इनडायरेक्ट वेनी काढतो आहोत. सो पॅरलल असते च्याऐवजी आपण अज्युम केलं की लाईन पॅरलल नाहीये बाबा दिलेले, DE ही पॅरलल नाहीये. मग जर DE पॅरलल नाहीये तर मी दुसरी DE डॅश पॅरलल असलेली काढून घेतली. AD अपॉन DB AE अपॉन EC हे मला तर गिव्हनच होतं. मग आता ही DE डॅश पॅरलल असल्यामुळे मला नवीन भेटलं AD अपॉन DB AE डॅश अपॉन E डॅश C. पण लेफ्ट हँड साईड AD अपॉन DB दोन्हीमध्ये सेमच राहिली, सो राईट हँड साईड इक्वल येणार. AE अपॉन EC इज इक्वल टू AE डॅश अपॉन E डॅश C. बोथ साईडला मी 1 ॲड केलं की मला भेटतं AC अपॉन EC AC अपॉन E डॅश C. आणि याच्यावरच मी पुन्हा फर्दर ऑपरेशन्स करत गेले की मला कळतं E आणि E डॅश हे वेगळे वेगळे पॉईंट नसून तो एकच पॉईंट आहे, एकमेकावर ओव्हरलॅप होणारा. म्हणजेच जर DE डॅश ही पॅरलल असेल लाईन तर ऑब्वियसली E डॅश इज इक्वल टू E असल्यामुळे DE ही लाईन सुद्धा पॅरललच असायला हवी.
हा होता आपला कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. हे प्रूफ तुमच्या बुकमध्ये दिलेलं नाही आहे, हे आपण प्रूव्ह करण्याचा फक्त प्रयत्न केलेला आहे. थँक्यू.